नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व ठीक असाल. तर मी आली आहे मालवणला आणि काहीतरी येणार आहे स्पेशल, कारण तुम्हाला माहितीच आहे काही ना काही येतच राहतं. तसं आता नवीन काहीतरी येणार आहे. तर आम्ही लोक आलो आता सकाळी सकाळी मॉर्निंग बीचला. मी कालपासूनच ब्लॉग म्हणजे स्टार्ट करणार होती, पण नाही टाईम भेटला म्हणून मग कालचं सर्व हे टाईमच नाही भेटला, कारण मला बाकीच्या दुसऱ्या सॉन्गचे पण कॉस्ट्यूम घ्यायचे होते. तर आता आम्ही लोक मस्त आलो बीचवर, बघू शकतात. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आम्ही लोक भरपूर मस्ती करतो बीचवर. तर आता तुम्हाला आम्ही दाखवतो. तर काय तुम्ही बघा, ही बीच वरती सकाळी सकाळी आंघोळ करायला गेलती रेतीमध्ये. अवतार काय केलंय? हे बघा, लाईफ एकदाच भेटते. सारखं सारखं आपण त्या जागी येऊ की नाही हे आपल्याला माहित नसतं. जायचं, एन्जॉय करायचं. अरे मग समुद्रात जाऊन मारायचं ना, रेतीत कोण जाऊन उड्या मारतो? मम्मीला माहित पडलं ना, मम्मी मला मारेल त्या आतमध्ये. मी रेतीमध्ये गेली होती. अरे मी रेतीमध्ये गेली होती. मर बोलताय. येऊ नको परत. स्वप्न माहितीये का काय? मी ना मस्तपैकी असं बीच पैकी येईल असं घर. जर मी अशी इंडिपेंडेंट झाली, बाहेर माझ्याकडे पैसा असला ना, मी अशी बीचच्या इथे पहिले घर बांधेल आणि सगळ्या माझ्या फ्रेंड्स, माझे बहीण वगैरे सर्वांना आणेल आणि मस्त रोज सकाळी मी इथेच राहील. मी घरी नाही जाणार. तुम्हाला असं बीच वगैरे ना खूप आवडतं. खूप म्हणजे मी अशी बघते ना बीच वगैरे, तर मग मी कावरी होते. म्हणजे मला सुचतच नाही मी काय करू. आता मम्मीचा पण फोन आला, समुद्रात जाऊ नको. तिला माहिती आहे की मी जाणार आणि पुढे जाणार. मला खूप आवडतो बीच खूप. आणि बीचचं पाणी, तिथे मस्त पाण्यामध्ये जायला मला खूप आवडतं, खूप जास्त. तुला? मला खूप आवडतं. मी असे विचार नाही करत माझे केस, माझे कपडे वगैरे नाही. मला असं मी बघितलं ना पण समुद्राचं पाणी, असं मी अशी थांबू नाही शकत स्वतःला. जाण है भाई, दिल खोल के जाना है. तर आता मी फटाफट, मगाचपासून मी बोलते रेडी होते, आता मी फटाफट रेडी होते आणि तुम्हाला भेटते. कारण अवतार खूप घाणेच. चला आता आपण भेटू पुढे. हा, तिला माहिती आहे की मी नाही का काढेल आणि काय एडिट वगैरे करणारच नाही. इथे आपले छत्रपती शिवाजी महाराज किती छान असतं, भारी वाटतं असं काय बघितलं. आपण सर्व महामानवाला मानतो. रिस्पेक्ट. इंडियन, वी आर इंडियन. आपण काय बोलूया? मला कधीतरी असं वाटतं, मी काय पण करायला जाते ना तिचं उलट होतं. मी आत नॉनव्हेज, आम्हाला वाटलं आमचं 2च झाले म्हणून लवकर येत, पण असं काय नसतं. आमच्या हृदयात कितना प्यार. वेज पण मस्त आहे. माझा पाय कुठे आहे? माझे भिंती. बॉयफ्रेंड नाहीये, मैत्रिणी आहे. मला जर कोकणाचा नवरा भेटला, रोज मच्छी खायला, रोज कोलंबी, रोज हा. मग पोराचा नाही. नजर हटी दुर्घटना घटी, हे खरं आहे. नजर ठेवायची. आपली नजर अशी एक जरी गेली ना, गेला तो माणूस तिकडे. एक चिमणी असते, ती तिचं घर बनवत असते आणि त्या ह्याच्यामध्ये तिची पिल्लं असतात. ठीक आहे, मग पुढे बोल ना. मग पिल्लं असतात, मग साप येऊन खातो. मग ती काय करणार? रूम चेंज करणार. वेडे, ती दुसरी पिल्ला काढणार, कारण ती मरणार ना. अशी बर्थडे पार्टी असते. हा, तर ना म्हणजे तुझी येणारी आता, पण ती रेड्यांची असणार. तिला पाडतो आता. बोलशील? पडणारच नाही तुम्हाला, मी हलणारच नाही. It's a dangerous situation. डेंजर.
गाईस आम्ही दोघीच चाललो फिरायला. आमच्यासोबत ना कोण आहे ना आमची कोणती गँग आहे, काहीच नाही. दोघीच चाललोय. एवढी भूक लागली आम्हाला, एवढी भूक लागली कारण जो आज माझा शूट होता ना तो माझा उद्या आहे. आणि स्टोरी पण जरा वेगळी आहे, जी तुम्ही बघितली असणार, तुम्हाला माहीत असेल ती स्टोरी ती असणार आहे. आणि प्लस मी रूममध्ये बसून जाम वैतागलो होतो. आमच्या रूमच्या एक्झॅक्ट समोर असा बीच आहे, पण आम्ही लोक 5-5:30 आहे ना, 5-5:30 वाजता जाऊ मस्त आंघोळ विंगळ करायला. आणि तेव्हा पण मी तुम्हाला दाखवलं. पाण्याने आंघोळ नाही करून येणार, रेतीने आंघोळ. एक्झॅक्ट आमच्या असं रूम आहे आणि रूमच्या समोर असा बीच आहे. जसं हे तसंच आमचा असं रूम आहे आणि एक्झॅक्ट समोर असा बीच आहे. जाम भारी वाटतं यार. मालवण म्हणजे कधीच नव्हती आली मी, फर्स्ट टाइम आली आहे. आणि एवढं स्वच्छ पाणी आहे, एवढं स्वच्छ पाणी आहे ना. बघू शकतात माझा अवतार आल्या आल्या कसा झाला. आता आल्या आल्या एवढा अवतार घाण केलाय आणि थोड्या वेळात अजून बघायला भेटेल तुम्हाला हिचा अवतार. चला आता आम्ही लोक पकडे वगैरे पण खेळू. नाही आमचे फोटो काढत. हा पहिले फोटो वगैरे काढणार आणि मग असं पाण्यामध्ये मला भीती वाटते. माहितीये ते चिंबोरी काय करतात, तिथे असतात पण ना ते मातीमध्ये नाही का ते स्वतःला हे सेव्ह करून घेतात. त्यांना माहिती आमचं मरण आलंय. चिंबोरे आहेत, मी स्वतः बघितल्या तर बेकार लाटे चिंबोरी. हा ना, कारण ते कसं बघा ते लाटा ना एकदम समुद्राच्या असं टोकावर बोलतात ना तसं टाईप आहे. ये मजबूर है. जाम भारी वाटतं जेव्हा आपण असं समुद्रात वगैरे असतो ना. मेर खाली बस. पंछी बनू उड़ती फिरू मस्त गगन. लाईफ एन्जॉय करा. काय रे, लाईफ एन्जॉय करा, घाबरून नाही. एन्जॉय करा. मजा येते जाम. एक नंबर. खरंच सांगते मनापासून भाई, आपल्याला जसं पाहिजे ना तशी लाईफ जगा. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ. काय ग बरोबर घाबरतो. ट्रॅक नाही बोलतो आणि ही घाबरटे. खूप मोठे लागतात. आणि भाई आपल्याला बीच खूप आवडतं. चला आता आम्ही काहीतरी शोधतो. कुछ ना कुछ तो ढूंढते अभी हम लोग. लाटा बघा कसल्या मोठ्या आहेत. बोलते मिहीर वेगळ्या जलपरीच्या शोधात आहे, तो मला विसरून गेलाय. गेला तो. हे बघा अशी लाईफ पाहिजे ना, कोणाचं टेन्शन ना काय भाई. हम हमारी मौज में, दुनिया हमारी खोज में. मी तर कोणाचा विचारच करत नाही, कारण माहितीये मी विचार केल्याने ते खरंच होणार आहे. मग विचारच करायचा नाही, जे होईल ते होईल भाई. मला अशी पीसफुली जिंदगी आवडते, ना कोणाचं टेन्शन ना कटकट ना काय. तशी मला नाहीच आहे, पण तरी पण असं इथे घर पाहिजे बीचच्या समोर, इथे एक्झॅक्ट समोर. आणि असा बीच पाहिजे, फ्रेंड्स पाहिजे. तर चला मी पुढे दाखवते तुम्हाला आम्ही किती मजा करतो. काहीतरी पकडलंय. हा मस्त. ह्याच्यामध्ये किडे आहेत ना. काय आहे हे, काय बोलतात काय नक्की ह्याला. आतमध्ये ते काढ नाही आतमध्ये. ते स्वतःला कव्हर करत असतील रे. मिहीर गेला दुसऱ्या बायकोकडे. मनस्वीला वैतागलाय रे तो. मनस्वीला वैतागलाय, त्याला त्याची सुखाची जिंदगी जगायची. मासा बघ. नाही मासा नाही, मला मासे दिसत आहेत, मला ऑक्टोपस दिसतंय, मला काय काय दिसतंय. जे आपण इमॅजिन करतो ना तेच दिसतं. किती सुंदर वाटतं ना. सारखं बघावं. मी तर कंटिन्यू येईल. मला कोण बोललं ना बीचवर चला, बीचवर चला,
बीचवर नेतो, बदलापूर टू मालवण. मी बोलेल चला. काय रे, कोणाच्या दुसऱ्या बायकोकडे गेलेला ना? ये मजबूर है. चालली आहे समुद्रात जीव द्यायला. नाही, इंस्टाग्राम आहे भाई. जीव टाकतात सगळे माझ्यावर, आहे ना? टाकतात की नाही कमेंट मध्ये सांगा. हे पण हा जरा वेगळाच आहे. हे बघा छोटासा खेकडा, वरून बघा त्याला कसं आहे. अमेरिकन तो परदेशी खेकडा आहे. हा काय मग परदेशी इथं कसा आला? कसली डरपूक आहे. रडेल बोलते गाईस. ह्याला आपण इथे सोडून देऊया. लोकांच्या कशाला जीवन दाबून ठेवायचं. त्याला पण त्याची लाईफ जगू द्या. जा रे भावा. आणि लक्षात ठेव मला, इथून चाललास बाय बी कर ना भाई. बाय बी कर. इज्जत बिज्जत आहे का नाही. बाय, टाटा. तुला मी सेव्ह केलंय. बाय. मी माझ्या बॉयफ्रेंडचं नाव लिहिते. 2 मिनिटात मी तुम्हाला रिव्हील करते. त्या बॉयफ्रेंडचं नाव दाखवते. लवकर या. आणि मी वाचून नाही दिखाऊंगी. ओरिजिनल गावठी आहे. हे बघा, डेंजर ना. मी पकडली आणि ह्याला दिलाय स्क्रिप्टेड. तू आणली पकडू असं दाखवायला. मस्ती करते. मम्मीने तिचा हात तोडलाय. फिरते ना ती पण समुद्रात बाहेर. तिला बॉयफ्रेंड भेटला तर म्हणून तिच्या मम्मीने एक हात तोडलाय तिचा. ताकद आहे एवढीशा चिंबोरी मध्ये. म्हणून आपली हे बघा, हे ना, हे ना एक हात तोडलाय का? या समुद्रात येते भरपूर चिंबोरे असतात. चिंबोरीला पटवली. आई मीर, तू खरं बावळट आहेस. हे बघ गेली. हा, मम्मीशी खोटा बोलून आली आहे. तर या खेकड्यावर तुम्ही समजू शकता लाईफ मध्ये किती खेकडे असे नकली आहेत. आपल्या आयुष्यात दिखावाचं ऍक्टिंग करतात आणि असे वेळ आल्यावर, टाइम आल्यावर निघून जातात. तर आपल्याला गरज पण नाही कोणाची. मम्मी पप्पा हे साथ डरने की क्या बात. शंकातला किडा होता. लोड नाका घेऊ. शंकातला किडा होता ना. असं एकटं राहायला नाही आवडत मला. असं फ्रेंड सोबत राहायला आवडतं. एन्जॉय करायला आवडतो. ते पण मोजकेचा फ्रेंड्स असे. गद्दार लोगों से दूर हो. रियल वन्स आर क्लोज टू मी. खरंच मी माणसं ओळखायला शिकते. म्हणजे जो माणूस माझ्याशी गोड बोलतो ना, मी लगेच त्याला नाही का सगळं शेअर करून टाकते. मग समोरचा माझ्या त्या गोष्टींचा तो फायदा उचलतो. ये मैंने मेरे लाईफ से निकाल दिया. हे बघा, आता मी पीठ वळून देते आणि मी अशी भाकरी टाकते. आणि त्याच्यामध्ये आम्ही भाजणार आहे. हे बघा, मी स्विमिंग पूलचा पाणी स्विमिंग पूल बनवतो. हा जरा मंद आहे. त्याला डोकं नाही. किचन मध्ये स्विमिंग पूल. ते कोणाला खायचे असेल तर खाऊ शकता तुम्ही, पण अशी खायला लागेल. आणि मळते बघा कशात. नाही, ते मी पीठ तिथे काढून ठेवते. आणि मी बघ इकडे पिठाचा तंबोरा काढून ठेवला. आई शपथ. आमचं पीठ कसं नॅचरल आहे. शेतात कसे गहू येतात तसे आमचं जमिनीतलं पीठ डायरेक्ट मळलेलं. नॅचरल. डोंगर म्हणून आले. मी पण बघू कोणाचं लवकर मोठ. चला आपण कॉम्पिटिशन लावूया. कोण लवकर माझ्या मातीकडे आले ते नाही. आता स्टार्टिंग काय स्टार्टिंग मध्ये लाड झाली का? मी कधी खोटत बसले माझ्या महिन्यात नाही का? मला पण दे गं जरा. मला पण दे गं. माती घे. मला पण दे ना जरा माती. घे ना, मला दे ना. गाईस तुम्ही बघू शकता हे दोघं एवढे बालिश आहेत. मातीवरून भांडणं करतायत. मी मला राहायला ताजमहल बनवते. मीरने सोडलं तर इथे राहायला. आणि माझ्या मम्मीने ब्लॉग बघून हकललं तर मी इथे ये. शेणाचे तर हे दिसतंय. मला नको. केसात नको. मी केसात उन्हाळ्यात. आणि हे बघा. आणि मी पण मारून अशी. बोल, आमचा अवतार बघून काय वाटतंय तुला? छान. असं आमच्या गावी परत नक्की. पूर्ण खराब झालोय आम्ही लोक.